क्रमांक 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि 1947च्या कामगार कायदा यांच्या आधारावर आदिवासी देवरे 15 दिवसापासून अन्नत्याग करत आहेत. या अन्नत्याग उपोषणाच्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ उपस्थित आहेत. धुळे जिल्ह्याचे आयुक्त यांना संविधानिक पत्र समजलं नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. ते संवेदनशील आहेत. त्यांनी विभागीय आयुक्त संभाजी साहेब यांच्या पत्र माझं पूर्ण करून दिलं. त्यांनी मला विनंती केली की दादा तुम्ही उपोषण थांबवा, तुमचा शिफारस आणि तुमचा पत्र वरती पाठवलं, परंतु शासनाने माझी दखल घेतली नाही. 4 तारखेच्या दिवशी मला संविधानिक पदावर असणारे आयुक्त साहेबांनी लेखी उत्तर दिलं. ते पत्र असं की 11 महिन्यानंतर आम्ही काय देऊ शकत नाही. त्यांचं पत्र अतिशय बरोबर, पण त्यांना संविधान आणि आमच्या मागण्या समजल्या नसतात. कारण आज माझी मागणी आहे रोजगाराची आणि त्यांना भरम आहे मुदतवाढीची. म्हणून त्यांना सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुम्हाला जरी संविधान मान्य असेल तर आम्हाला आमच्या संविधानिक भाषेत पत्र द्या. तुम्हाला संविधान वाचता येत नसेल, तुम्हाला राज्य चालवता येत नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन अभ्यास करावा, एखादा वकिलाचा सल्ला घ्यावा, तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि मग आदिलाल दादांना उत्तर द्यावं, एवढीच माझी मागणी आहे. वयाच्या 34व्या वर्षी अन्नत्याग 15 दिवस उपोषण करणारा जगातला पहिला तरुण आहे तो राज्य घटनेच्या आधारावर उपोषण करतो.